नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत। शेतकरी मित्रांनो, आपण सर्वांनी थंबनेल पाहितला आणि आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचले। चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची अपडेट। ज्या अपडेट अनुसार आता 30 सप्टेंबर पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात 100% येणार 500 ची तेजी। सध्या जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट आणि सध्याची ही सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता। जी आनंदाची वार्ता आपल्या सर्वांना सुचवत आहे की 30 सप्टेंबर पर्यंत आता कांद्याच्या बाजारभावात 100% येणार 500 ची तेजी। आणि ही जी 500 ची तेजी आहे यामुळे 30 सप्टेंबर पर्यंत कांद्याचा बाजारभाव 100% होणार 2000 पार। मग अशा परिस्थितीमध्ये 30 सप्टेंबर पर्यंत कांद्याच्या बाजारभावात काय येणार 500 ची तेजी। आणि ही 500 ची तेजी आल्यानंतर सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांनी मग कांदा विकायला पाहिजे की थांबायला पाहिजे। जर आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनात सुद्धा हाच प्रश्न उपस्थित झाला असेल आणि जर आपल्या सर्वांना सुद्धा याच महत्त्वाच्या प्रश्नाचं जर अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर मला वाटतं यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायला हवा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओस लाईक करा। जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी एकदा शेअर करा। आणि आतापर्यंत चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला या ठिकाणी ऑल करा, ज्याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची अपडेट की 30 सप्टेंबर पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात 100% येणार 500 ची तेजी। पण इथून पुढे 30 सप्टेंबर पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये आपल्याला असं काय घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे आपला 30 सप्टेंबर पर्यंत कांद्याच्या बाजारभावात 100% या ठिकाणी 500 ची तेजी येताना दिसणार आहे। आणि या 500 च्या तेजीमुळे मग 30 सप्टेंबर पर्यंत कांद्याचा बाजारभाव कुठून कुठपर्यंत पोहोचणार आणि मग आपण या तेजीमध्ये काय करायला पाहिजे। ही तेजी आल्यानंतर आपण कांदा विकायला पाहिजे की मग थांबायला पाहिजे। आपल्याला कशा पद्धतीने होऊ शकतो जास्तीत जास्त फायदा। चला तर मग आपल्या मनातील या सर्व प्रश्नांची एक एक करून या ठिकाणी जाणून घेऊयात अचूक उत्तरे। सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची दर पातळी ही आपल्या सर्वांना 1300 ते 1600 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान दिसत आहे। जर आपण सर्वांनी बघितलं तर मागच्या 3 दिवसात आपल्याकडे आनंदाची वार्ता आली। ज्या आनंदाच्या वार्तेनुसार आता बांगलादेशने पुन्हा एकदा भारतातून कांदा खरेदी सुरू केली आणि बांगलादेशची ही कांदा खरेदी ही इथून पुढे आता वाढत जाणार आहे। याच्यामुळे मागणी आणि पुरवठ्यात 100% गॅप निर्माण होणार आहे। दुसरीकडे देशामध्ये शिल्लक असणारा कांद्याचा साठा दिवसेंदिवस घटत चाललाय। यामुळे 30 सप्टेंबर पर्यंत उन्हाळी कांद्याची असणारी आवक बाजारात आणखीन कमी होईल आणि याच्यामुळे मागणी आणि पुरवठ्यात गॅप निर्माण होणार आणि हा गॅप कांद्याच्या बाजारभावाला 500 ची तेजी प्रदान करणार। या 500 च्या तेजीमुळे कांद्याचा बाजारभाव हा 30 सप्टेंबर पर्यंत 2000 च्या आसपास पोहोचताना आपल्याला दिसणार आहे। प्रश्न उद्भवतो की मग 2000 चा भाव मिळाल्यावर कांदा विकायचा की थांबायचं। तर लक्षात घ्या, भविष्यात बिहारच्या निवडणूक आहेत, कांद्याच्या बाजारभाव सरकारचं नियंत्रण राहणार आहे
म्हणून 1800 ते 2000चा भाव मिळाला की तिथून पुढे टप्प्याटप्प्याने कांदा विक्री करा, ज्यामुळे होईल आपला खूप खूप फायदा. आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग कांद्याची बाजारभाव पातळी ही कशी राहणार, याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओ मधील माहिती जर आपणास आवडली असेल तर जरूर करा व्हिडिओस लाईक. जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी करा शेअर. आणखीन चॅनलला केलं नसेल सबस्क्राईब तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सातत्याने या ठिकाणी मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र सातत्याने मिळत राहील. तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि कांदा उत्पादक कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय लाड मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे खूप खूप आभार.